पण तुला हे ओळख नाही. आणि त्याची एवढ्या टायमात याज्ञवल्क्य ऋषीने त्यांना ही जाणीव करून दिली. कोणी? याज्ञवल्क दत्त कपिला मुनी हरीशी जाणवणी हरीच झाले. यारे यारे धरू हरिनाम तारू पण भवाचा सागरू भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले आणि या हरीच्याच नामे झाले कृत्य कृत्य. म्हणून ते हरीचं नाम घेतलं पाहिजे. सुख याज्ञवल्क सध्या हरीचं नाम जाणलं आणि काय झाले? हरीच झाले. आणि आपल्याला काय? ओळखीला हरी 60वीला पोटी आणि होता त्याची बेटी. दुःख कैसे त्याची बेटी झाल्यावर कशाला दुःख आहे? 60वीला हरी 60वीला हरी हरी जी ही हृदय जी ही हृदय मंदिरी त्यांचीच सरली येरजा आणि झाला सफल व्यापार. म्हणून तो हरी ओळखायचा, साठवायचा. मग आता देव आपल्याला प्राप्त करायचा आहे का ओळखायचा आहे? नामदेव महाराजांना देव मिळाला होता का कळाला नव्हता? नामदेवरायांच्या ताटात देव जेवत होता म्हणते सगळे कीर्तनकार सांगतात. ताटात जेवत होता, कीर्तनात नाचत होता. गोरा म्हणे कोरा राही लागे बाई. गोरा म्हणे कोरा राही लागे बाई. शून्य बरी नाही भाजीला. शून्य बरी नाही भाजीला. ती बघण्यासाठी कोण पाहिजे? गोरोबा काका म्हणजे एवढा जरी कीर्तन करीत असला, एवढा जरी देव ताटात जेवत असला तरी गोरा म्हणे कोरा राही लागे बाई आणि शून्य बरी नाही भाजीला. असलं काय बोलतात? नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा गोरेवने वाटत असे. आणि ज्यांना कीर्तन करतात, भजन करतात, दिंड्या करतात, भागवत सांगतात, मठ बांधले, सगळं काय आहे नामदेवासारखी, पण देवाचा अनुभव नाही. ते हेच म्हणतात नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा अगोरेपणे वाटत असे. काय होतंय बाबा त्यांचं? असं वेगळंच होतंय. आमच्यात आम्ही एवढं केलं पण आम्हाला कधी असलं झालं? कोण म्हणणार? हे नामदेवाच्या पंथाचे. पण त्या नामदेवाने पुन्हा विसोबा काकाकडे जाऊन कळून घेतलं आणि मग कुत्र्यात त्यांना देव दिसाया लागला. आणि मग तसं आपल्याला सद्गुरू भेटला पाहिजे.